उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी आता, होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाकड्याला येऊ दे, पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून. सर्वांना नमस्कार. मी तनुजा. मामांची बातमी सगळंच ओळखता. ते नावाला मामा आहे पण त्यांनी कार्य एक वडिलांचं केलेलं आहे. तर सगळ्यांना सांगू इच्छिते की मामांनी यावेळेस उमेदवारी लढवण्याची इच्छुक आहे, तर सर्वांनी त्यांना सपोर्ट करावा. तसेच सगळ्यांनाच माहिती आहे की मामांनी अपरात्री रात्री कधी कोणाचा काही प्रॉब्लेम असो तर त्यांनी कधीही धावून गेले आहे. तसेच आता बरेच भांड्यांचे फॉर्म निघाले होते. मामांनी 500 फॉर्म सगळ्या लेडीजचे भरले आणि सगळ्यांना भांडे भेटले आहेत. सगळे ते लेडीज अवेलेबल आहेत है ना. म्हणजे सगळ्याच कामांना मामांनी जवळजवळ सपोर्ट केला. आपल्याला एक नगरसेवक म्हणून नाही तर एक हक्काचा माणूस जो आपल्यासाठी लढू शकतो, असा हक्काच्या माणसासाठी आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करायचा आहे. तर माझी अशी इच्छा आहे सर्व बंधू भगिनींना की आपण यावेळेस मामांना सपोर्ट करूया आणि आपला हक्काचा माणूस निवडूया. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. काम करतो परंतु काही आदेशाचं परंतु काही लोक त्याची वावडी उठवता आर्गेला भेटून गेले म्हणून हा परत फिरतोय. माझ्याबद्दल तरी कोणी गैरसमज करू नये, कारण मी आजपर्यंत एकही रुपयाचा कोणाचा दागिनदार नाहीये, लाभार्थी नाहीये. प्रामाणिकपणे मी काम केलेले आहे. म्हणून माझी एक कळकळीची इच्छा होती की यावेळेस साहेबांनी थोडा आमच्या या प्रभागातून एखादा उमेदवार दिला तर फार चांगलं होईल. कारण या वार्डातून आजपर्यंत कोणालाही संधी मिळालेली नाहीये की त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की यावेळेस बाळूभाऊंनी फॉर्म भरावा, मिळालं तर सकत संधीचं सोनं करेल. आणि शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या नेतृत्वाखाली मी संगीता बाळकृष्ण तेजगे निवडणूक लढवण्यासाठी इच्छित आहे. तर ही निवडणूक तोंडावर आहे म्हणून नाही लढायची. तर आपण कित्येक वर्षापासून समाजसेवा केली आहे माझ्या पतींनी. तर त्यांना हाती यश, आता तरी यश यावं. यश तर आलेलंच आहे पण साहेबांकडनं यायचं बाकी आहे. आता नगरसेवक म्हणजे काय पदच पाहिजे आपल्याला असं काही नाही. आपल्याला एक सेवा करण्याची ती संधी मिळते. आता झालं पाण्याचे प्रश्न झाले, रस्त्यांचे प्रश्न झाले किंवा इतर आता रात्री अपरात्री कुणाला काही अडचण आली तरी ते धावून जातात. आता बाकीचं काय केलं मला सांगायची गरज नाही, ते सर्वांनाच माहिती आहे. तरी आता माझी हीच इच्छा आहे का तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा त्यांना निवडून येण्यासाठी, मला निवडून येण्यासाठी. बस सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या. आणि ते सर्व जमलेले आमच्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी मनपूर्वक आभार आहे. 2004 मध्ये मी शिवसेना शाखा प्रमुख झालो. आज 2025 आहे. अजून एक निष्ठात फक्त जसे बाळूभाऊ आहे तसेच मी पण त्यांच्या पाठीमागे आहे. त्यांनी मला सहकार्य केलं आणि जिथे बाळूभाऊ राहतील तिथे मी राहणार आहे. आजही त्या एक निष्ठा आहे आणि आम्ही पण सगळे आपण जेवढे ते बसले सगळे आपण निष्ठा त्याच्या बाळूभाऊच्या बाजूने उभे. आणि दुसरी गोष्ट आपण सांगतो की जर बाळूभाऊ निवडून आले, आता सगळ्यांचा जर विषय असेल तरच बाळूभाऊ फॉर्म भरतील असे जर बरोबर बोलले. जर तुमची कोणी इच्छा नसेल तर बाळूभाऊ फॉर्म भरणार नाही, हे आधीच ठरलेले. त्यामुळे ज्यावेळी फॉर्म भरण्याचा विषय असेल त्यावेळी पूर्ण संगमेश्वरमध्ये जे लहान मोठे वरिष्ठ जे बाळूभाऊला ओळखत असतील त्यांनी आपल्याला बाळूभाऊसाठी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला जायचे. आणि दुसरी गोष्ट एक वारंवार जे आपल्याला पूर्ण माळीनगरमध्ये किंवा संगमेश्वरमध्ये जे गुंठेवारीचा विषय झालेला आहे, जे काही लोकांनी किंवा काही नगरसेवकांनी आपल्याला एवढं बनवलेले, तर एक मी सांगू इच्छितो की ज्यावेळी जर समजा जर बाळूभाऊ जर आपल्यासाठी जर
उमेदवारी भेटली किंवा निवडून आले, जो तो गुंठेवारीचा विषय आहे, तो एकालाही ₹9 लावता मी आणि बाळूभाऊ आम्ही सगळ्यांना ₹9 लावता आम्ही तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू, हे तुम्हाला आत्ता मी सांगतो. त्याच्यामुळे रस्सी खेच खूप आहे, स्पर्धा खूप आहे आणि या स्पर्धेत आपल्याला तिकीट कसं खेचून आणता येईल. आपल्या बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आता नगरसेवक म्हणजे काय, नळ गटर रस्ता. नगरसेवक आणि तेच आता आपल्याकडे सिमेंट रोड आहे, आहेत की नाही, नळ आहेत, गटार आहेत, रस्ते आहेत, लाईट आहे, पण वेळोवेळी ती गटर निघते का नाही हे काम ते नगरसेवकाचं आहे. रस्ता आहे तो व्यवस्थित आहे की नाही हे बघायचं काम ते नगरसेवकाचं आहे. लाईट आहे का नाही हे बघायचं काम नगरसेवकचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मान, असं काहीच नाही. आणि समाजसेवा, जो माणूस समाजसेवा करतो तो या सगळ्या गोष्टी लोकांचे अटॅचमेंट असतं, त्याचे लोकांमध्ये जाणं येणं असतं, लोकांच्या दुःखासुखाची जाणीव असणं महत्वाचं असतं. आणि जो माणूस लोकांसाठी धावून जातो अशाच लोकांना पण आपण मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं. बाळकृष्ण तिसगे मामा यांनी उमेदवारीची इच्छा दर्शवली आहे. एव्हाना आपल्याला असं म्हणावं लागेल की हा जो जनसमुदाय आहे तर तो त्यांच्यासाठी एकत्र झालेला आहे आणि तुम्ही आमची उमेदवारी केली पाहिजे, आमच्या वार्डातून आमचं नेतृत्व केलं पाहिजे, याची ग्वाही देणारी ह्या माळीनगर आणि संगमेश्वर वासियांचं प्रेम या तिसगे मामांवरती आहे. मित्रांनो, मला या माळीनगरमध्ये येऊन 15 वर्ष झाली आहे, इथला रहिवासी असून, आणि या 15 वर्षामध्ये मला अनेक गोष्टी माहिती पडल्या आणि त्यामध्ये संपूर्ण माळीनगरमध्येच नव्हे तर सगळ्या संगमेश्वरामध्ये बाळकृष्ण तिसगेंसारखा व्यक्तिमत्व जो अतिशय विनम्र आहे त्याच्यासाठी मला बोलावंसं वाटलं. कारण ते जरी शिवसैनिक असले, मी शिवसेनेचा पदाधिकारीही नाही आणि कार्यकर्ताही नाही, परंतु त्या व्यक्तिमत्वासाठी मला असं वाटतं की त्यांनी पक्ष आणि विचारधाराच्या पलीकडे जाऊन आणि कोणाचीही जात धर्म आणि पंथ न बघता त्यांनी सर्व गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे. म्हणून जर त्यांना या ठिकाणी या संगमेश्वराचं नेतृत्व करण्याचं, प्रभाग 9चं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर हा सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांसाठीच झटणार आहे, एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि मित्रांनो, माझ्या माता भगिनी देखील या ठिकाणी आहेत. जेव्हा जेव्हा म्हणजे माझ्या डोळ्यासमोरचे काही प्रसंग आहेत, काही निराधार महिलांना तिसगे मामांनी त्यांच्यावरती उपचार होत नाही म्हणून त्यांना ते 10 दिवस खितपत पडले होते, अंथरुणात खितपत पडले होते आणि त्यावेळेला त्यांनी त्यांचा उपचार केला आणि त्या उपचारातून त्यांना बरं केलं. आणि त्यावेळेला मला वाटलं की अशा उमेदवाराची, अशा नेतृत्वाची या प्रभागाला गरज आहे. त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत. माझ्या माहितीनुसार त्यांनी रक्तदान शिबिर देखील घेतलेलं होतं, त्यांनी फळं वाटप केली, साहित्य वाटप केली आणि त्यांच्या समोर जे जे प्रसंग, ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत तर त्यांचे सर्वांचे साक्षीदार ते बनण्याचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून समाजसेवेची एक संधी ते सोडत नाहीत. आणि म्हणूनच या अशा उमेदवाराला आपण सर्वांनी अनुमोदन दिलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.